पण 1 रुपयामध्ये किती 5 लिटर ना रे. असला कॉइन टाकायचा. असला डोंगरामध्ये बघताय का डोंगर एरिया, असला डोंगरामध्ये आपली ओला भटकत चालली आहे. आज काय रे, आज कसली पूजा हे केले. सोयाबीन बघा सकाळ माझी रेसिपी जिम आपण. नमस्कार, आज आहे रविवार आणि आपला भटकंतीचा दिवस. काय वर्ग बघा शूटच करू दे ना. तर आज आपण चाललेलो आहे भटकंती करायला. ती म्हणजे आपण ओलाची घाट चढायची जी क्षमता आहे ती आपण टेस्ट करायला जाणार आहे. वाल्मिक साईडला एक छोटंसं एक काम आहे, तर ते पण करायचं आहे. आणि तेवढेच आपल्या गाडीची म्हणजे तुम्हाला दाखवतं की गाडी घाटात चढते की नाही. ॲक्च्युली चढते घाटामध्ये, पण जस्ट व्हिडिओसाठी. आणि तिकडे काम पण आहे छोटंसं. ड्रोन घेतला आहे, एका ठिकाणी एक सर्वे करायचा आहे, तर त्यासाठी घेतलं आहे सगळं. आणि जेवणाचं सामान पण घेतलं आहे सगळं ह्याच्यामध्ये, कारण की किती वाजलं 12 वाजलेत. मागच्या व्हिडिओमध्ये जसं तुम्ही बघितलं मस्त आपले B-roll शॉट्स घेतले, तर कॅमेरा घेतला. कॅमेरा म्हणजे ट्रायपॉड घेतला आहे का. हां, तर आज आम्ही चाललो आहे 2 जण, बाबू शेठ आणि मी. पुढे गेल्यावर बाबू गाडी चालवत म्हणजे मला शूट करता येईल. आता इथनं फक्त खाली जाऊस तर मी चालवतो. जरा पाणी पण भरायचं आहे, पाण्याची पिशवी घेतली, पाणी पाहिजे आम्हाला लागतं. ठीक आहे, चला निघूया. का आम्ही आलो आहे पाणी भरायला. हे जे आमचं गावचं आहे फिल्टर. पण 1 रुपयामध्ये किती 5 लिटर ना रे. असला कॉइन टाकायचा. गॅस टाकला. लाईट आहे का. 5 लिटरची पिशवी भरायला सगळी. एक्झॅक्ट एक्झॅक्ट 5 लिटर आहे हो. भाऊ म्हणला काय भरणार नाही. 1 रुपयामध्ये 5 लिटर पाण्याची सोय झालेली आहे. तर ॲक्च्युली वाल्मिकला जायला आम्हाला आहेत 2 रूट. तर पहिला रूट म्हणजे पाळशीचा, तो पण घाट बऱ्यापैकी आहे. आणि दुसरा म्हणजे वरपेवाडीचा. तर आपण जाताना जाणार आहे वरपेवाडीच्या घाटातून. ॲक्च्युली अगोदर प्लॅन काय होता की पाळशीच्या मार्गे जायचा आणि नंतर ऑफ रोड करत बॅक साईडनी वाल्मिक मंदिराच्या इथं जायचं आणि त्याच्यानंतर परत फ्रंट साईडनी खाली यायचं. त्याच्यानंतर विचार केला पाळशीपेक्षा जो वरपेवाडीचा घाट आहे ना तो थोडा स्टीप आहे ॲज कम्पेअर टू पाळशी. तर म्हणलं की आपण वरपेवाडीच्याच रस्त्याने जाऊया. आणि तिथं पण थोडा ऑफ रोड आहे, त्या ठिकाणी पण ऑफ रोड होईल, आपली टेस्टिंग पण होईल सगळं आणि होऊन जाईल. चला तर आता निघूया.
बघितलं का कसा खडतर असा हा रस्ता हा बघा. या असल्या दगडातनं आपली ओला कडकड 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 वरपर्यंत आला. हा एकच पॅच राहिला आहे 1 किलोमीटरचा. आणि जे गावचे लोक आहेत तुम्हाला एक खुशखबर सांगतो, गावाला आता BSNLची फुल रेंज येणार आहे. हे बघा पुढं टॉवर दिसतो का तो, वरपेवाडी आहे. वरपेवाडीवर हा टॉवर लावण्यात आला आहे. 3 टॉवर लावतात ते, एक वरपेवाडी, एक कारळे आणि एक पानेरीमध्ये आहे. म्हणजे पानेरीचं मध्ये कन्फर्म नाही आहे पण आहे माझ्या मते, मी ऐकलं तेवढं आहे. हे पानेरीचे जे लोक तुम्ही बघत असाल तर सांगा. कारळ्यामध्ये तर आहे, कारळ्यामध्ये मी गेलो त्यावेळेस ते तसला पिलर उभं करण्याचं काम सुरू होतं. आणि वरपेवाडीमध्ये एक टाकलं आहे कारळ्यामध्ये आणि पानेरी साईडला असेल. आणि हा पानेरी नाही सळव्यामध्ये, सळवे, वरपेवाडी आणि कारळे या ठिकाणी 3 टॉवर लावले. हा जो सगळा डोंगर एरिया आहे हा सगळा कवर होईल आणि प्रॉपर अशी आपल्या गावाला इंटरनेट रेंज सगळं येईल. बरं होईल. डेबेवाडीला जायचं माझं टेन्शन वाचलं आहे की नाही बाबा. तर आता अजून काहीतरी सांगायचं होतं. आणि हा जो टॉवर होतो आहे ना, हा टॉवर होतो BSNLचा गव्हर्नमेंटचा. तर BSNLचं 5G आहे का रे? काय माहिती BSNLचं 5G आहे की नाही. पण एक प्लस पॉईंट काय माहिती आहे का, जर ह्यांनी जो टॉवर टाकला ना BSNLवाल्यांनी, तर जिओवाले काहीतरी या टॉवरचा एक स्पेस असतो ना, तो रेंटिंग येतं आणि त्याच्यानंतर बूस्टर टाकतात. मग त्याच्यानंतर जिओची पण आपल्या गावामध्ये रेंज, आपल्या गावामध्ये सहसा येतेच रेंज, पण 4G पकडतं. सनपूरमध्ये 5G आहे. इकडं पण ह्या एरियामध्ये पण 5G सुरुवात होईल. ठीक आहे. आता काही शूट करत नाही, आता डायरेक्ट जाऊया मंदिरापाशी. चला बाबूशेठ ड्रायव्हर आहेत, जकातमध्ये बाबू चालवते गाडी. आणि हे बघा ओला या असल्या डोंगरामध्ये, बघताय का डोंगर एरिया, असल्या डोंगरामध्ये आपली ओला भटकत चालली आहे. तर फायनली आपण येऊन पोचलो आहे वाल्मिकी मंदिराच्या इथं. हे माझ्या मागं बघताय का, हे वाल्मिकीचं मंदिर आहे. भरपूर लय दिवसात ना महिना झाला असेल, ह्यो तर बाग 2-3 महिन्यानंतर आला असेल. मी तर मध्ये आलेलो बायकोला घेऊन. तर एक आतमध्ये दर्शन घ्यावं, देवाच्या पायावर आपण गाडी घातली. थोडासा खडखड आवाज यायला लागला गाडीतनं, कारण की ऑफ रोड झाली. हां ठीक आहे, चला जाऊया. बघा श्रीमद वाल्मिकी रामायण, हे पण श्रीमद वाल्मिकी रामायण. तो आज काय रे, आज कसली पूजा एवढं हे केलं, कोणतं तरी दिवस लागतात. हे बघे पण ते लाईट सगळं लावून ठेवतात. मस्तपैकी आपलं असं दर्शन झालं आहे. बुका आणायचा राहिला आत, आपल्या याचा बुकाच लाव गाडीला. अरे हां हे पाणी, अरे हे काय आपलं तुटलेलं हे जे आहे ना, हे बघा आम्ही असं इथं लावलेलं. ह्याच्यामध्ये हातामध्ये जरा शूट करताना जरा प्रॉब्लेम व्हायचा म्हणून ह्याच्यामध्ये लावलं, तरी फाटूनच बघा बाहेर आलं. काय फाटलंच, म्हणलं नंतर टाकूया. आणि जे मी तुम्हाला मागाशी म्हणलं ना की पानेरीमध्ये टॉवर नाही होते, तर मी आत्ता येता बघितलं तर टॉवर होते. तर साधारणतः सळव्यामध्ये एक टॉवर होते, वरपेवाडीमध्ये एक टॉवर होते, पानेरीमध्ये एक होतं आणि कारळ्यामध्ये एक होते. सगळे टॉवर उभे झालेत सगळे प्रॉपर. जे तुम्ही वरपेवाडीमध्ये जे बघितलं ना तसा टॉवर सेम टू सेम पानेरीमध्ये पण उभा आहे, सळव्यामध्ये पण आय गेस उभा झाला असेल. तर जोपर्यंत तुम्ही जत्रेपर्यंत तर फुल रेंज येणारच आहेत. आता काय इकडे तिकडे काय जात नाही. दुसरा प्लॅन होता की आम्हाला इथनं मागणं जायचं होतं, पण बाबूला म्हणलं नको जाऊ दे, घरी पण काम आहे. 2 वाजता पोचायचं आहे, 1:15 वाजलं आहे. आणि आपल्याला आता खाण्याची पण सोय करायची. या ठिकाणी वाल्मिक साईडला आलं तर खाणं अलाउड नाही आहे असं आम्हाला म्हणतात. खाणं अलाउड नाही, पण हे बघा इथं चुली बघा कोणीतरी लावून ठेवलेले आहे. ओके रिसेंटली झाले वाटते. काय रे कसला कार्यक्रम होता का इथं? ड्युसकी कशाला देतात इथं? चिकन बिकन बनवत नाहीत. हे बघा इथं 2 चुली लावलेत. ते तिकडं वन विभागाला तर तिथं पोस्ट आहे, ते म्हणतात काय आतमध्ये काय बनवायचं नाही, हे बनवायचं नाही. इथं बघा काय तर जाऊ दे. आता तिकडच्या साईडला वांग नदीचं उगमस्थान आहे, पण तिथं काय आपण जात नाही. आता डायरेक्ट आपण जाऊया स्पॉटवर. ट्रायपॉड दे, जाऊ दे चल. अरे हे धरायला आहे काय? हे बघा, हे तरी म्हणते हे कशाला दिलं आहे? हे असं धरायला आहे, म्हणजे हातामध्ये असं तुम्ही ट्रायपॉड घेऊन फिरू शकता. ढगाळ वातावरण आहे त्याच्यामुळे बरं आहे इथं. आम्ही येऊन पोचलो आहे एका पॉईंटवर
हा जो पॉईंट दिसतोय का, हा आमचाच अड्डा आहे. हा एक सेफ पॉईंट असं आम्हाला वाटतं, कारण की रस्ता पण आहे बाजूला, हे झाड आहे. या ठिकाणी आम्ही भात बनवलेला आणि इकडच्या बाजूला आपलं गाव आहे. इथं घरी एक 5-10 मिनटात आम्ही पोचू शकतो. तिकडं मध्ये थांबणार होतो, पण तिथं कसं गवत लय वाढलं आहे, तर उगाच आपल्या कसं जे आपण स्टोव्ही पेटवणार आहे त्याच्यामुळं गवताला पेटबीट घेण्याचे चान्सेस जरा जास्त असतात. रिस्क नको, तसं काय होणार नव्हतं, पण रिस्क नको. हा स्पेस आम्हाला माहिती होता, या स्पेसने आलं, या रस्त्याने आलो की हा स्पेस आमचा ठरलेला असतो. बाकी गाडी बघा आपली इथे, ही बॅग आहे ना, ही बॅग दिसते ना, ही बॅग आपल्या डिकीमध्ये होती. आणि डिकीचा स्पेस बघा केवढा मोठा आहे. कुठं बनवायचं आज बघा, आपल्या ओलासोबत कॅम्पिंग होते. कॅम्पिंगमध्ये आपण आज बनवतो प्रोटीनयुक्त पदार्थ, ते म्हणजे सोयाबीन. भाऊ बस शेंगा पण आणलं, माझ्या आईने उकडलेल्या शेंगा दिल्यात. बस इकडं बस, इकडं बस. बस नाही का आलंय की. त्यानंतर त्याच्यात टाकूया जरा टमॅटो, थोडा आलं लसूण पेस्ट पण टाकूया. खारट होणे म्हणजे बरं झालेले नाही. हळद, आणि आपली चटणी घरातली. थोडं पाणी द्यावं, थोडं व्हायचं. हे बघा सकाळ माझी रेसिपी, जिमला आपण जातो ना त्याच्यामुळे हे बनवत असतो आपल्या घरात. माझं मीच बनवतो. आणि त्याच्यानंतर चपाती. तिखट झाले, तिखट झाले, तेवढं चालतं. मस्त असं आमचं जेवण झालं. आता आम्ही निघालो परतीच्या वाटेवर. ट्रॅपॉड घेतला आहे भाऊशेठ परत ड्रायव्हर. जाऊ दे, जा बाहेर काढ रस्त्यावर. आता आम्ही अडकले पुढं. हां जाऊ दे पुढं थांबले बघ. मस्त असं पटांगण आहे. रात्रीचं इथं कॅम्पिंग करू शकतो, पण बिबट्याचं लय भ्या आहे. बिबट्या याच मार्गे खाली जातो. खाली आमचं धरण आहे मैन गावाचं. तर ठीक आहे, आता सांगण्यासारखं आणि दाखवण्यासारखं काहीच नाही आहे. त्यामुळे आता घरी जायचं आहे आणि परत जायचं आहे जरा घरातली कामं करायला बाहेर तळमावल्याला. ठीक आहे, आय होप तुम्हाला आपला छोटासा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात.